शोल्डर लेवलच पाहिजे. एवढे ठेवू का? खूपच कट करायचे मग तुला कोण मध्ये उडून तुला जाऊ तिची लगेच होईल. खाली बघ बेटा. पाणीपुरी वाट बघते ना. आता ती खायला गेली ना पाणीपुरी म्हणून हिला पण वेळ खायला. झाला तर देत नाही ना तिला. 6:30 नंतर तिला नाही देत. का बरं? छाती बरं जेवत नाही नंतर. हम्म. आणि त्या आंबट असल्या ऍसिडिटी पण होतं. मग तिला अशी पाणीपुरी खायला जायचं आता. जा खाऊन ये पटपट का. जा जा गया जा. हो ती म्हणते हो. नाही मॅडम मला जायचं करून घे तिकडे जाऊ. मला काम आहे भाजी घ्यायची. मग तू तिला देणार नाहीस ना मग. दुसरं काय तर मग करायचं. मग पिझ्झा देणार आहेस का? बस का बेटा एवढे शोल्डरला टच झाली. काय एवढे कट केले केस तू? स्कूलला कॉलेजला? कॉलेजला. पण का इच्छा का झाली एवढे शॉर्ट करायची? ते परत मग ते मोठे होताना सांभाळला होत नाही. अच्छा म्हणून केले. मग मम्मीला सांगितलं होतं का एवढे कट करायचं म्हणून माणसाला? मग मम्मी काय म्हटली? काय काय मी तो म्हणते ना बघ करू पण कधी पण तरी पण काय नाही तर ते वाढल्यानंतर परत ते थोडे पातळ थोडस आहे ना नॉर्मल ह्याचा आकार देते यूचा. कारण की ते कसं आहे की ह्या साईडचे जे आहेत ना ते पोनी बांधणारच का काय करणार? कोण राऊंड मध्ये देते थोडासा. बघ दीदीने किती केस कट केले. तुझ्या डोक्यावर आहेत का तेवढे केस? आणि त्याच्यामध्ये म्हणते हा कट करा आणि तो करा. दीदीने आवाज तरी काढला का? काय करायचं? वेटिंग आहे. 3 हेअरकट आहेत. थांबा ना जरा. तू आता जो म्हणशील ना तो करू. एक 15 मिनिट अर्धा तास. बस ना बेटा एवढं. छान. नाही आपला ड्रायर गरम आहे. ड्रायर आहे ना गरम. चक्का मग ड्रायरचा. त्यांना तेच म्हणणार होते आमचं एक क्लायंट गेलाय पाणीपुरी खायला. आता इकडे पाणीपुरी खाऊन आले तर तिथं पण इच्छा झाली ना. मला सोडून गेले ना. तिचं तिने कट केले झालं का ग? अगं वेड्यासारखं नको करू. मी काय करू पण तुला कोण सांगतो? झालं बेटा. आता ह्या दीदीला देणार आहे मी तुझ्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे तू नको टेन्शन घेऊ. पाणीपुरी खाल्लीच ना का? मशाला मला नाही घेऊन आली एकटीच खाऊन आली ना. मग हेअरकट कुणी केली असते इथं? परत तुला लेट नसतं झालं? सांग मला. झालं असतं की नसतं लेट? दीदीचं झालं की